सूर्य उगवलाच नाही तर? जर उद्या सकाळी सूर्य उगवलाच नाही तर? हा प्रश्न जरी कल्पनेतला वाटत असला तरी त्याचा विचार केला की मन थरारून जातं. कारण सूर्य म्हणजे केवळ आकाशातील तेजस्वी गोळा नाही, तर तो पृथ्वीवरील जीवनाचा श्वास आहे. त्याच्या किरणातच जगण्याची ऊर्जा दडलेली आहे. सूर्य उगवला नाही तर पृथ्वीवर सर्वत्र अंधार पसरलेला असेल. पहाटेची चाहूलच लागणार नाही. पक्ष्यांचे किलबिल थांबेल. फुलं उमलणार नाहीत आणि निसर्ग जणू श्वास रोखून धरल्यासारखा वाटेल. दिवस आणि रात्र यांचं अस्तित्वच पुसलं जाईल. घड्याळ चालू असतील पण वेळेची जाणीव हरवून जाईल. सूर्याशिवाय तापमान झपाट्याने खाली येईल. थंडी इतकी वाढेल की नद्या गोठतील. जमिनीवर बर्फाचं आवरण बसेल. शेती पूर्णपणे ठप्प होईल. पिकांना उगवण्यासाठी सूर्यप्रकाशाची गरज असते. तोच नसेल तर अन्नसाखळी तुटून पडेल. मानवासह सर्व सजीवांच्या अस्तित्वावरच संकट येईल. मानवाचं दैनंदिन जीवन पूर्णपणे विस्कळीत होईल. सौर ऊर्जा थांबेल. हवामान बदलाचं संतुलन ढासळेल. लोकांच्या मनात भीती, अस्वस्थता आणि निराशा दाटून येईल. सूर्यप्रकाशामुळे मिळणारी सकारात्मकता नाहीशी होईल आणि अंधार केवळ बाहेरच नव्हे तर माणसाच्या मनातही घर करेल. परंतु या कल्पनेतून एक महत्त्वाचा धडा मिळतो. आपण सूर्याच्या अस्तित्वाला गृहीत धरतो. दररोज तो उगवतो म्हणून त्याचं मोल विसरतो. पण जर तो एक दिवसही उगवला नाही तर आपल्याला समजेल की जीवन किती नाजूक आहे. सूर्य आपल्याला वेळेचं भान देतो, मेहनतीची प्रेरणा देतो आणि आशेचा प्रकाश दाखवतो. सूर्य म्हणजे आशेचं प्रतीक आहे. अंधार कितीही गडद असला तरी सूर्योदयाची वाट पाहणं म्हणजे जगण्यावरचा विश्वास आहे. म्हणूनच सूर्य उगवला नाही तर ही कल्पना आपल्याला शिकवते की प्रकाशाचं, निसर्गाचं आणि जीवनाचं जतन करणं आपलं कर्तव्य आहे. कारण सूर्य उगवत राहतो म्हणूनच आपली स्वप्न उजळतात आणि तो उगवतोय म्हणूनच जीवन अजूनही चालू आहे. धन्यवाद.